मे महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर 15 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत। शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत शाळेचा पहिला दिवस प्रेरणादायी ठरावा यासाठी सर्व शाळांना सूचना करण्यात आल्यात। शाळेच्या पहिल्या दिवशी कुणीही शाळा बाह्य राहू नये याची विशेष काळजी घेतली जाणार आहे। याबाबत गावामध्ये स्पीकरवरून सूचना केली जाणार आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली। प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या समग्र शिक्षा अभियान कार्यक्रमाची तसंच डिजिटल शाळा वर्ग, ISO मानांकित शाळा, शाळा सिद्धी, स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये सुरू आहे। 100% पट नोंदणी, नियमित उपस्थिती तसंच गळतीचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश, मध्यान्ह भोजन योजना अशा विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध योजना शाळांमध्ये राबवण्यात येत आहेत। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून तसंच अन्य खाजगी शाळेतून विद्यार्थी परत येण्याचा ओघ दरवर्षी वाढतोय। शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गोड खाद्यपदार्थ देण्याबरोबरच गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जाणार आहे। तसंच मोफत पाठ्यपुस्तकं, गणवेश वितरण आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली। अपेक्षित आहे त्यांनी व्यवस्थापन समितीची मीटिंग घ्यावी आणि व्यवस्थापन समितीमध्ये किती दाखलपत्र मुलं आहेत सर्वेक्षणानुसार ते त्यांना अवगत करावं। त्यापैकी दाखलपत्र मुलांपैकी किती मुलांचे प्रवेश गुढीपाडव्याच्या दिवशी झालेले आहेत, कारण आपण गुढीपाडव्याला ऑलरेडी प्रवेश उत्सव साजरा केलेला आहे। हे 13ला करणं अपेक्षित आहे। 14ला संपूर्ण शाळेची पूर्वतयारी म्हणजे त्यांनी सफाई करावी, रंगरंगोटी करावी, अजून काही त्याच्यासाठीची आवश्यक असणारी सगळी तयारी करणं अपेक्षित आहे। आणि त्याचबरोबर दाखलपात्र जी मुलं आहेत त्यांची यादी त्यांनी बाहेर डिस्प्ले करावी, ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर लावावी, असं सगळं आपल्याला अपेक्षित आहे। 15ला एक्झॅक्टली आपल्या सूचना अशा आहेत की शालेय पोषण आहारमध्ये मुलांच्या स्वागतासाठी म्हणून त्यांना गोड काहीतरी पदार्थ त्यांनी द्यावा किंवा मुलांचं स्वागत करण्यासाठी जसं पुष्प देऊन मुलांचं स्वागत करावं असं आपल्याला अपेक्षित आहे। शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांच्यासह सर्व विभाग प्रमुख प्रत्येक तालुक्यातील एका शाळेमध्ये उपस्थिती लावून मुलांचं स्वागत करणार आहेत। त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S हे चंदगड तालुक्यातील विद्यामंदिर तडशिनहाळ या शाळेत सकाळी उपस्थिती लावणार आहेत।